हाय ऑल, वेलकम अगेन. ओके, सो येस, आपण आज पाहूया की ॲट ॲक्च्युअल मध्ये कशा पद्धतीने टेस्ट केस रन होते. ओके, इन केस ऑफ ऑटोमेशन. ठीक आहे. मीनवाईल तुम्ही शेअर करताल वन्स तुमचं डेस्कटॉप रेडी झालं की. ओके, डेस्कटॉप लॅपटॉप फाईन. ओके, सो इन केस ऑफ ऑर्गनायझेशन किंवा इन केस ऑफ कंपनी प्रोजेक्ट बघायचे या पद्धतीने प्रोजेक्ट्स असतात. ओके, लेट मी फाईन. ओके, ठीक आहे. या पद्धतीने पहा, फॉर एक्झाम्पल प्रोजेक्ट आहे इथे, राईट. गुरु 99 बँक आपण जी पर्टिक्युलर वेबसाईट जस्ट फॉर डेमॉन्स्ट्रेशन टेस्टिंग पर्पज यूज करतोय, राईट. सेम वेबसाईट आपण मॅन्युअल साठी पण यूज करू शकतो. सिमिलर याचे आपण टेस्ट केसेस काय करू शकतो, ऑटोमेट विथ द हेल्प ऑफ सेलेनियम जावा, राईट. ओके, सो यामध्ये पहा, या ठिकाणी पण आपण काय केलेलं आहे, मी पर्टिक्युलरली हा प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे. ओके, हा जस्ट वन प्रोजेक्ट आहे. हा सेकंड अनदर प्रोजेक्ट आहे डिफरंट वन, मी क्लोज केलाय. ओनली वन प्रोजेक्ट वरती फोकस करूया. इथे राईट क्लिक करून सिंपल फाईल मध्ये जाऊन प्रोजेक्ट क्रिएट केलाय पहा. सो यामध्ये काय काय कोणते कोणते फोल्डर क्रिएट होतात. ओके, लेट मी कॅप्चर द स्नॅपशॉट. या पद्धतीने स्ट्रक्चर क्रिएट होणं गरजेचं आहे पहा. ओके, फाईल या ठिकाणी फर्स्ट थिंग आहे ऑन द टॉप, दॅट इज द प्रोजेक्ट नेम, जे आपण फाईल क्रिएट प्रोजेक्ट क्रिएट करत असताना देतो. ओके, अँड द रेस्ट ऑफ द थिंग जे आहेत ना पहा, या ऑटोमॅटिकली इथे पॉप्युलेट होतील. ओके, ज्या रेस्ट ऑफ द थिंग्स आउट ऑफ दॅट आपण ज्यावेळेस ओनली जावा प्रोजेक्ट क्रिएट करतो ना, तर हे डिपेंडन्सी थिंग्स येत नाहीत. ओके, सो आपल्याला आहे ना एक म्हणजे शॉर्ट मध्ये पूर्णपणे ज्या डिपेंडन्सीज आहेत, इन्स्टॉलेशन आहे, हे ऑटोमॅटिकली कशा पद्धतीने करता येईल ना ते पाहिजे. ओके, अँड लाईकवाईज असं फोल्डर स्ट्रक्चर आहे पहा. सो यामध्ये पहा, ड्रायव्हर्स मध्ये जे पर्टिक्युलर आपण वेब ब्राउझर यूज करतो, फॉर एक्झाम्पल टेस्टिंग पर्पज साठी आपण क्रोम ब्राउझर यूज करणार आहे. ओके, सो फॉर पर्टिक्युलर क्रोम ब्राउझर त्याचं एक स्पेसिफिक ड्रायव्हर असणार आहे. आपल्याला फॉर एक्झाम्पल टेस्टिंग साठी फायरफॉक्स ब्राउझर यूज करायचे, तर त्याचे ड्रायव्हर्स असणार आहेत, ते पण आपल्याला जस्ट डाउनलोड करायचे. ओके, आणि ज्या पण काही डिपेंडन्सीज आहेत पहा, पूर्ण ज्या फाईल्स आहेत त्या या ठिकाणी लिस्ट होतात, आणि त्या ऑटो डाउनलोड कशा होतात वगैरे ते पण आपण पाहूया मेनवाईल. ओके, फाईन. चलो, फर्स्टली एक्झिक्युशन मी शोकेस करतो. ओके, सो यामध्ये पहा, ऍट ऍक्च्युअल आपलं ऑटोमेशन कशा पद्धतीने असतं, ज्या पद्धतीने आपण फोल्डर क्रिएट केलेत पहा, त्या पद्धतीने डिफरंट डिफरंट फोल्डर्स असतात. ओके, पॅकेजेस म्हणतात त्याला इन टर्म्स ऑफ जावा. ओके, बेस क्लास, बिझनेस क्लास, ओके, देन पेज ऑब्जेक्ट मॉडेल अँड टेस्ट क्लास. टेस्ट क्लास मध्ये आपण पर्टिक्युलरली काही जनरेट करतो, टेस्ट केस. तर कशा पद्धतीने सिनेरिओ ऑटोमेट केलेत पहा. ठीक आहे, मी जस्ट ओपन अप करतोय पहा. या पद्धतीने स्टेप्स असतील. लॉग इन स्टेप्स वरती आपण फोकस केलं फॉर एक्झाम्पल, तरी फर्स्ट टेस्ट केस वरती फोकस करूया. ओके, मीनवाईल मी कमेंट आउट केलेत का? हा, कमेंट केलेत. मी जस्ट एक्झिक्यूट करतो, ऑब्झर्व करा. ओके, कशा पद्धतीने एक्झिक्यूट होते पहा. ऑटोमॅटिकली क्रोम ड्रायव्हर लॉन्च झालेली आहे. पर्टिक्युलर वेबसाईट ची URL आपण पुटअप केली, युजर ID, पासवर्ड आणि लॉग इन पहा. म्हणजे ज्या मॅन्युअल स्टेप्स आपण केल्यात त्या स्टेप्स आपण पूर्णपणे काय केल्यात, ऑटोमेट विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामिंग युझिंग जावा वेब ड्रायव्हर, सॉरी सेलेनियम वेब ड्रायव्हर. आपण प्रिव्हियसली जे फर्स्टली पाहिलेलं रेकॉर्ड अँड प्लेबॅक टूल, ते होतं सेलेनियम ID, आणि हे जे प्रोग्रामिंग आहे विथ द हेल्प ऑफ जावा, आणि आपण कशाचा यूज करतोय तर वेब ड्रायव्हरचा. ओके, लेट मी एक्झिक्यूट वन वर्ड. या पद्धतीने आपल्याला ऑटोमेशन करायचं असतं विथ द हेल्प ऑफ प्रोग्राम, आणि हे पूर्ण लॉजिक इम्प्लिमेंटेड आहे त्यामध्ये. युजर नेम, पासवर्ड आणि पर्टिक्युलर लॉग इन झालेले. ओके, ठीक आहे. समजले कशा पद्धतीने विथ द हेल्प ऑफ जावा आपण लॉजिक कसं इम्प्लिमेंट करणार आहे तर ते पाहूया. पण प्रोजेक्ट कशा पद्धतीचं असेल ऍट ऍक्च्युअल मध्ये, लक्षात आली गोष्ट थोडी? हॅलो, व्हॉइस क्लिअर येते गाईस? हॅलो, नाही सर, परत एक वेळा सांगा ना. हा ठीक आहे. हा, ठीक आहे. ओके, आपण ज्या पद्धतीने प्रोजेक्ट क्रिएट करतो ना, त्याच टाईपने एक अनदर टाईप ऑफ प्रोजेक्ट असतो, ज्या ठिकाणी आपल्याला खूप सारे इन्स्टॉलेशनची गरज पडत नाही. ज्या पण काही इन्स्टॉलेशन फाईल आहेत बऱ्यापैकी ऑटोमॅटिकली डाउनलोड होतात, ते मी पण सांगणार आहे आज. ओके, सो कंपनीज मध्ये आहे ना, लाईक या पद्धतीने पहा, ऍज अ टेस्ट इंजिनियर आपण मोस्टली जे काम करतो ते टेस्ट केस ऑटोमेशन साठी. ओके, आणि डिफरंट अदर पॅकेजेस असतात, त्यामध्ये खूप सारी डिफरंट इन्फॉर्मेशन असते रिलेटेड टू ऑटोमेशन.
ठीक आहे. आपण गोइंग फॉरवर्ड पाहणार आहे, पण आपण मेनली जे वर्क करणार आहे ते सराउंडिंग टू टेस्ट केस करणार आहे. ओके, सो यामध्ये पहा आपण फॉर एक्झाम्पल मला पर्टिक्युलर टेस्ट केस जर मॅन्युअली परफॉर्म करायची असेल, राईट. ओके, सो पर्टिक्युलर टेस्ट केस जर आपल्याला मॅन्युअली परफॉर्म करायची असेल तर फर्स्ट थिंग काय करणार आहे आपण पहा, ते पर्टिक्युलर वेबसाईट लॉन्च करणार आहे. ओके, मी जस्ट मॅन्युअली सांगतोय. देन पर्टिक्युलर वेबसाईट लॉन्च केल्यानंतर पहा ऍज ऑफ नाव असं समजा की फर्स्ट लाईन जी आहे, ओके, ती वेबसाईट लॉन्च करते. देन या ठिकाणी नेक्स्ट लाईन आहे जी पहा युजर नेम आणि पासवर्ड इनपुट करते. देन आपण काय करतोय, जे एक्सपेक्टेड रिझल्ट आहे तो सिस्टीम डॉट आउट प्रिंट इथे प्रिंट करतोय. पहा या ठिकाणी एक्सपेक्टेड रिझल्ट माझं काय आहे, लॉग आउट. मी त्या पेजवरील लॉग आउट बटन कॅप्चर केलंय. देन सेकंड स्टेटमेंट मध्ये ऍक्च्युअल आउटपुट. ओके, ऍक्च्युअल मला ओके या ठिकाणी स्लाइटली मिस्टेक झाली आहे. ओके ठीक आहे, फाईन. ओके, तुमचं एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल या सिच्युएशन मध्ये पहा. ओके, येस, डन. देर आर नो मिस्टेक्स. ओके, ऍक्च्युअली इथे मी ऍड अप केलंय. ओके, सो एक्सपेक्टेड जो रिझल्ट आहे ना मी कॅप्चर केलाय. ओके, आणि तो एक्सपेक्टेड रिझल्ट पहा मी थ्रू द ऑटोमेशन कॅप्चर केलाय. सॉरी, एक्सपेक्टेड रिझल्ट जो आहे तो आपल्याला काय करायला पाहिजे, ऍक्च्युअल मध्ये राईटअप करायला पाहिजे. ठीक आहे, इथे रिव्हर्स करतो, जस्ट वन मोमेंट. हा जो आहे तो ऍक्च्युअल रिझल्ट आहे. ओके, लेट मी जस्ट करेक्ट. Okay, and this one is the expected result. Okay, expected result, fine. इथे आपल्याला पुटअप करावं लागेल एक्चुअल रिझल्ट. ओके, पहा सिंपल हा लॉग इन साठी सिनेरियो आहे, ज्यामध्ये या ठिकाणी मी काय केलेलं आहे, पर्टिक्युलर वेब ब्राउझर लॉन्च करून URL पास ऑन केलेली आहे. सेकंड लाईन मध्ये काय केलेलं आहे पहा मी जे पर्टिक्युलर युजर नेम आहे त्या वेबसाईट साठी ते पास ऑन केलंय. देन पासवर्ड पास ऑन केलाय. ओके, ऍज वेल एज मी त्यावरती लॉग इन वरती क्लिक पण केलंय. या सर्व ऍक्टिव्हिटी या फंक्शन थ्रू होतात. ओके, आणि या ठिकाणी कोणती मेथड कॉल झालेली आहे तर लॉग इन. ही पर्टिक्युलर मेथड जी आहे लॉग इन ती आपण डिफरंट क्लासमध्ये इम्प्लिमेंट करतो. कशा पद्धतीने, जस्ट मी ओपन करतोय. या ठिकाणी ती लॉग इन जी मेथड आहे ती इम्प्लिमेंट केलेली आहे. जस्ट फोकस करा, या ठिकाणी काय केलंय बा, फर्स्ट थिंग लाईक इथे युजर नेम पास केलंय, देन पासवर्ड पास केलंय, आणि थर्ड थिंग क्लिक केलंय. हे 3 ऑपरेशन्स या क्लासमध्ये परफॉर्म केलेत. देन बेस क्लास म्हणजे प्रत्येक टेस्ट केस साठी आपल्याला काय करायचंय रे, वेब ड्रायव्हर ओपन करायचं, राईट. सो इन दिस सिच्युएशन काय केलेलं आहे पहा, बेस क्लास म्हणजे ज्या गोष्टी कॉमन आहेत ना, आपण थोडं गोइंग फॉरवर्ड हे डिटेल मध्ये पाहणार आहे. ओके, हे जस्ट मी आज शोकेस करतो. ओके, सो ज्या गोष्टी आपल्याला कॉमन असतील ती म्हणजे काय असणार आहे, तुम्हाला प्रत्येक टेस्ट केस साठी ही URL ओपन करायचे. सो ते कशामध्ये आपण पुटअप केलंय, बेस क्लासमध्ये पुटअप केलंय. ओके, देन सेकंड थिंग बिझनेस म्हणजे बिझनेस लेअर किंवा बिझनेस लॉजिक. ओके, ज्या पण मला काय ऍक्शन्स परफॉर्म करायचे त्या मी बिझनेस लेअर मध्ये पुटअप केलेत पहा. आणि ऍट ऍक्च्युअल मला जे टेस्टिंग मध्ये व्हॅलिडेट झालं का, करायचं, कशाशी खेळते तू गाईज कीप ऑन म्यूट. आवरण. ओके, सो जे ऍक्च्युअल आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचे ते कशामध्ये केले आपण, एका डिफरंट क्लासमध्ये. या पहा प्रत्येक फाईल्स काय आहेत, क्लास फाईल म्हणजे जावा फाईल्सच आहेत ओनली. ओके, प्रत्येक फाईल काय आहे, जावाची एक फाईल आहे. ओके, या पद्धतीने तुमची जी लॉग इनची टेस्ट केस आहे त्याचे बेसिक डिटेल्स आपण इथं फिलअप केलेत. जे कॉमन रिक्वायर्ड डिटेल नाही म्हणजे तुमची URL ते एका डिफरंट क्लासमध्ये पुटअप केलेली आहे. जे आपल्याला ऍक्शन परफॉर्म करायचे, क्लिक करायचंय, एंटर करायचंय, ते पण आपण या ठिकाणी पुटअप केले. आणि ऍट ऍक्च्युअल मला जे काही एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल रिझल्ट आहे मी माझ्या टेस्ट केस मध्ये व्हॅलिडेट करतो. या पद्धतीने आपल्याला ऑटोमेशन करायचं असतं. लेट मी रन दिस टेस्ट केस. ठीक आहे, पहा पर्टिक्युलर ब्राउझर लॉन्च झाली बेस क्लास मधून. ठीक आहे, इनिशिएट झाली. देन बिझनेस क्लास मधून पहा ते पर्टिक्युलर युजर नेम पासवर्ड पुटअप झाले, आणि जी काही टेस्ट केस होती ती काय झाली, पर्टिक्युलरली पास झाली. लाईकवाईज आपण काय करणार आहे, ऑटोमेट करणार. ओके, थोडा ओव्हरव्ह्यू आलाय कशा पद्धतीने असेल पहा. सगळं आपल्याला जे वर्क करायचंय ते सराउंडिंग टू काय करायचे, टेस्ट केस करायचे आपल्या टेस्ट केसच्या सराउंडिंग. ठीक आहे, चलो स्क्रीन शेअर करा गाईज. ओके, ठीक आहे. ओके, फाईन. आतापर्यंत आपण ओनली काय केले पहा, प्रोजेक्ट क्रिएट केलाय. कोणता प्रोजेक्ट क्रिएट केलेत ना आपण, 01. ओके, क्लिक ओपन करा, एक्सपेंड करा ओनली त्याला ओपन म्हणजे. ठीक आहे, फाईन. इथे राईट क्लिक करा, राईट क्लिक इथे साईडला ओपन स्पेस मध्ये.
बॅक जाऊ. बॅक घ्या. एक हे क्लोज करा, हे पॅकेज एक्सप्लोरर. ठीक आहे, 1 मोमेंट. विथ विंडो वरती क्लिक करा. ओके, देन शो व्ह्यू मध्ये ठीक आहे, प्रोजेक्ट एक्सप्लोरर म्हणून ऑप्शन येतो. ठीक आहे, चलो हा प्रोजेक्ट एक्सपेंड करा. 01 एक नंबरचा प्रोजेक्ट. ठीक आहे, फाईन. प्रोजेक्ट अपडेट झालेला नाही. इंटरनेट कनेक्टेड आहे? येस सर. ठीक आहे, ट्राय करा बरं कंट्रोल देण्यासाठी. चेक करूया, लेट्स सी. ठीक आहे, माउस रिलीज करा तुम्ही. ठीक आहे, इथे राईट क्लिक करून रिफ्रेश करायचं आहे आपल्याला ओनली. ठीक आहे, फाईन आहे, कंट्रोल आहे. 1 मोमेंट, माउस चेक करा. ओके, मी जस्ट काय केले गाईस पहा, इन्स्टेड ऑफ जावा. ओके, हा पण काइंड ऑफ जावा प्रोजेक्ट आहे, पण जे आपल्याला इन्स्टॉलेशन आहे ते रिड्यूस करायचे. ओके, ठीक आहे, त्यासाठी आपण सिंपल काय केलंय, इथे राईट क्लिक केलंय. ओके, पूर्ण जे आता मी फोल्डर स्ट्रक्चर शोकेस केलं पहा, पूर्ण फोल्डर स्ट्रक्चर काय झालं इथे ऑटोमॅटिकली पॉप्युलेट झालंय. आता यामध्ये आपल्याला ओनली डाउनलोड काय करायचं, कशा पद्धतीने, किती सिम्प्लिफाईड वेने डाउनलोड आहे पहा यामध्ये. ठीक ठीक आहे, मी कोणती फाईल ओपन केली, pom.xml. ओके, ठीक आहे, ही कॉन्फिग फाईल आहे बेसिकली. ठीक आहे, आपल्याला कशा पद्धतीने यामध्ये वर्क करायचंय पाहूया आपण. लेट मी चेक. Okay, 1 moment. ठीक आहे, मी कोड डिरेक्टली देतोय. ओके, कंट्रोल गिव्ह अप करतोय. 1 मोमेंट द्या मला. मी तुम्हाला सेम कोड देतोय, तो कोड ऍज इट इज तुम्ही रिप्लिकेट करा तिथे. ठीक आहे, प्रोजेक्ट एंडिंग आहे, वर्जन नंबर ओनली आहे त्यामध्ये. ओके, 1 मोर टाइम मला एक रिक्वेस्ट द्या, ऍक्सेस द्या. येस येस. ठीक आहे, आवाज येत मला. नो, ऍक्च्युली तुमच्या सिस्टीम मध्ये कॉपी आहे. सर मला काही करायचंय का? नाही, डेटा कॉपी होत नाही प्रॉपरली. ओके, नाही तर चॅट बॉक्स मध्ये शेअर केलं तर मी कॉपी करू का? ओके, दॅट विल बी गुड. मला फक्त माझं झूम नाही ओपन होते, म्हणजे वरती फक्त दिसतंय स्क्रीन शेअरिंग. ओके, दिसतंय. चेक करा बरं, चॅट बॉक्स मध्ये चेक करा प्लीज.
फर्स्ट स्टेप करायची गाइस, कीप ऑन म्यूट. फर्स्ट स्टेप ओके, न्यू नंतर अदर्स. गाइस कीप ऑन म्यूट समवन. ओके, सो पहा इथे फर्स्ट स्टेप न्यू, देन अदर्स मध्ये. ओके, अदर्स मध्ये पहा इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत. ओके, आउट ऑफ दॅट आपल्याला काय सिलेक्ट करायचंय, मेवन, किंवा ते सिम्पली टाइप अप जरी केला, राईट, सॉरी माय बॅड. ठीक आहे, या पद्धतीने लिस्ट होईल. पहा आपल्याला मेवन प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा, देन क्लिक अपॉन नेक्स्ट. नेक्स्ट क्लिक केल्यानंतर सिम्पली ऍज इट इज डिफॉल्ट ठेवायचं. ओके, नेक्स्ट वरती क्लिक करायचंय, वेट करायचंय थोडं. फाइन, देन हे व्हर्जन आहेत ना, लिस्ट होण्यासाठी वेळ घेतात ऍक्च्युली. सर म्हणजे ही प्रोसेस कशासाठी आहे? सेलेनियम एक्झिक्यूट करण्यासाठी की आपण काही ऑटोमेट करतोय म्हणजे प्रोजेक्ट? नाही, या डिपेंडन्सीज त्यामध्ये डाउनलोड अप होतात ऑटोमॅटिकली. ओके फाईन. ओके. ठीक आहे, चेकआउट करूया एल्स. ठीक आहे, लेट मी चेक. नाही, ते प्रॉपर ते सिलेक्ट होणं गरजेचं आहे. ओके, मी याची प्रॉपर फाईल देतो आपल्याला. इथे आहे ना, लाईक विदाऊटच हे क्रिएट करा. ओके, याची रिमेनिंग फाईल मी शेअर करतो. ओके, इथे फर्स्ट स्टेप मध्ये मेवन प्रोजेक्ट सिलेक्ट करा. हा चेकबॉक्स जो आहे ना फर्स्ट, अनचेक करा. ओके, सो दॅट हे डिरेक्टली, देन प्रोजेक्टचे जे नाव असेल ते, फॉर एक्झाम्पल टेस्ट प्रोजेक्ट. ओके, 01 सेम नेम पण तुम्ही रिप्लिकेट करू शकता इथे, राईट. देन फिनिश. फाईन. ओके, या पद्धतीने देन प्रोजेक्ट हे झाल्यानंतर राईट क्लिक करा इथे, रिफ्रेश, जस्ट रिफ्रेश. ओके, सो दॅट ऑल फोल्डर्स काय होतील तुमचे, लिस्ट होतील. ओके, या ठिकाणी पहा बाय डिफॉल्ट तुम्ही विदाउट टू चेकबॉक्स सिलेक्ट करता जर केलं तर तुम्हाला हे बाय डिफॉल्ट हा शॉर्ट ओनली प्रोजेक्ट कोड असेल. बट आपल्याला काय हवेत, या प्रोजेक्टसाठी रिक्वायर्ड असणारे ज्या पण काही डिपेंडन्सीचे, राईट, जे पण डाउनलोड्स रिक्वायर्ड आहेत, त्यासाठी ही सेकंड वन फाईल आहे, त्या फाईल मधील मी पूर्ण डिटेल्स तुम्हाला ऍज इट इज कॉपी साठी देणार आहे. ओके, ठीक आहे. या ठिकाणी अप टू दी, ओके, प्रोजेक्ट वर्जन. ठीक आहे, हॅलो, येस, वन येस सर. ओके, व्हॉइस येतोय, राईट. ठीक आहे, फर्स्ट थिंग आपण टेस्ट pom.xml फाईल अपडेट केली, राईट. सेकंड थिंग, आपण प्रोजेक्ट कुठे क्रिएट करतोय, SRC टेस्ट जावा, म्हणजे जो प्रोजेक्ट आहे आपण कोड कुठे राईट करणार आहे, या फोल्डर मध्ये राईट क्लिक करून आपण पॅकेज ऍड केलंय. ओके, पॅकेजला पर्टिक्युलर नेम देऊ शकता तुम्ही. पॅकेज वरती राईट क्लिक करून आपण काय ऍड अप करतोय, तर क्लास फाईल ऍड अप करतोय. ओके, सो लाईकवाईज. ठीक आहे, आणि त्यामध्ये आपण रिस्पेक्टिव्ह काय करणार आहे, एंटायर प्रोग्रामिंग. क्लिअर आहे इथपर्यंत? हॅलो, येस सर. ओके, मी स्टेप्स तुम्हाला देतोय. ओके, आणि एंटायर सर ते आर्टिफॅक्ट आयडी मध्ये काय टाकायचं सर? ऍज इट इज कॉपी, तिथे तुम्ही प्रोजेक्टचं नेम टाका, दोन्ही ठिकाणी सेम करायचं आपण. ओके, स्टेप 1 पहा काय असेल तुमची. ठीक आहे, तुमच्याकडे इक्लिप्स काय असेल, इन्स्टॉल्ड असेल, राईट. त्यामध्ये फर्स्ट थिंग आपल्याला प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. प्रोजेक्ट कोणत्या टाईपचा क्रिएट करायचा रे, मॅवन प्रोजेक्ट क्रिएट करायचा. ओके, का क्रिएट करायचं आहे, कारण आपल्याला जे काही इन्स्टॉलेशनचे स्टेप्स आहेत त्या रिड्यूस करायच्या आहेत आपल्याला पूर्णपणे. ओके, त्यामध्ये काही कन्फ्युजन नसलं पाहिजे. सो फर्स्ट थिंग आपल्याला प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी स्टेप काय, ओपन फाईल मेनू. ओके, फाईल मेनू ओपन करायचं आहे. फाईल मेनू ओपन केल्यानंतर पहा इथे फर्स्ट ऑप्शन आहे न्यू मध्ये गेल्यानंतर कोणता ऑप्शन आहे, अदर. देन न्यू, या पद्धतीने मी हायलाइट करतो. न्यू मध्ये गेल्यानंतर अदर, राईट. देन नेक्स्ट स्टेप आहे, तुम्ही स्क्रीन शेअर करताय का? येस, शेअर्ड आहे का स्क्रीन, चेक करा. चेक येस येस, बरोबर आहे. शेअर्ड आहे स्क्रीन ना. हो हो. चल पहा, या ठिकाणी आपण न्यू, इथे अदर,
ओदर मध्ये गेल्यानंतर इथे आपण काय करणार आहे, मेवन प्रोजेक्ट साठी सर्च करणार आहे. ओके, सर्च फॉर मेवन, देन क्लिक ऑन मेवन प्रोजेक्ट, क्लिक ऑन नेक्स्ट. फाईन, या पद्धतीने सर्च फॉर मेवन. ओके, मेवन प्रोजेक्ट. देन काय करायचं आपल्याला, सिंपल क्लिक ऑन नेक्स्ट क्लिक करायचं आहे. फाईन, नेक्स्ट क्लिक केल्यानंतर मग नेक्स्ट क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, आपल्याला हा चेकबॉक्स करायचा आहे. कोणता? हा चेकबॉक्स आपल्याला एनेबल करायचा आहे, क्रिएट अ सिंपल प्रोजेक्टचा. ओके फाईन, हा चेकबॉक्स आपण काय केलं, इनेबल केला, देन नेक्स्ट केला. देन इथं प्रोजेक्टचा नेम प्रोव्हाइड करणार आहे आपण लाईकवाईज. ओके, देन चेक दी फर्स्ट चेकबॉक्स अँड नेक्स्ट. ओके, नेक्स्ट क्लिक करायचं आपल्याला. स्टेप 6. देन इथे आपल्याला काय द्यायचं, प्रोजेक्टचं नेम. फॉर एक्झाम्पल टेस्ट प्रोजेक्ट सेम आहे, 01. मी सेम नेम कॉपी करतोय. ओके, ऍज ऑफ नाउ तुम्ही सेम ठेवलं तरी चालेल. आणि क्लिक फिनिश. ओके, ओके ऑलरेडी एक्झिस्ट आहे, सो दॅट हे झालं नाही. फिनिश अप झालं की तुमचे पर्टिक्युलर काय होणार आहे पा, पर्टिक्युलर फोल्डर स्ट्रक्चर क्रिएट होणार आहे. कशा पद्धतीने, या पद्धतीने. ओके, फोल्डर स्ट्रक्चर क्रिएट झाल्यानंतर काय करायचं, लेट मी पुट दॅट ॲज अ स्टेप. देन प्रोव्हाइड दी प्रोजेक्ट नेम. ओके, त्या ठिकाणी 2 टाइम्स, ऍज ऑफ नाउ 2 टाइम्स तिथे रिप्लिकेट करा आणि नेक्स्ट वरती क्लिक करा. नेक्स्ट अँड फिनिश. राईट. ओके, सो जसंही फिनिश अप झालं इथपर्यंत बघायचं आपण. जस्ट ओनली काय क्रिएट केलंय गाइस, कीप ऑन म्यूट. ओके, फर्स्ट थिंग आपण काय केलंय, प्रोजेक्ट क्रिएट केलाय. ओके, मॅवन प्रोजेक्ट क्रिएट केलाय, दॅट इज अवर फर्स्ट गोल. ठीक आहे. सेकंड स्टेप पहा, यामध्ये काय आहे, सेकंड स्टेप आहे, सेकंड आपला गोल आहे. सेकंड गोल आहे अपडेट दी बिलो कोड into the pom.xml फाइल. ओके, तर तिथे डायरेक्ट ऑप्शन येत नाही, डायरेक्ट फिनिशच ऑप्शन येतो. हा ठीक आहे, चालेल ना. नेक्स्ट नाही आहे ना ऑप्शन तिथे. डन, ठीक आहे. ओके, थँक्यू. ओके, चलो फिनिश वरती डायरेक्टली क्लिक अप करतात. ठीक आहे. देन नेक्स्ट गोल काय आपला, अपडेट दी बिलो फाईल. मी तुम्हाला तो पर्टिक्युलर कोड देतोय पा, जो आपण इथे जस्ट पुटअप केला. आपल्याला पुटअप कुठं करायचंय पा, लास्टला. ओके, ठीक आहे. हा पूर्ण कोड आहे का या ठिकाणी मी, ठीक आहे, ऍज इट इज कॉपी करा. ओके, स्टार्टिंग फ्रॉम हिअर. आणि पुटअप कुठं करताल, जे सांगितलंय त्या पद्धतीने. तुम्हाला ऑलरेडी एक्झिस्टिंग कोड कशा पद्धतीने असेल, हाच कोड असेल, तुम्हाला जस्ट प्रोजेक्टच्या अबोव पुटअप करायचा आहे. ओके, पेस्ट करायचा आहे. यामध्ये स्टेप्स काय असेल, स्टेप 1 असेल, कॉपी दी बिलो कोड and paste above the project in tag. ओके, या पद्धतीने. ठीक आहे. जसंही आपण पेस्ट अप केलं, देन नेक्स्ट स्टेप काय करणार आहे, यामध्ये आपण सेव्ह करणार आहे. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सेव्ह दी फाईल. कंट्रोल एस करायचे सेव्ह करण्यासाठी. काय करायचं, शॉर्टकट आहे CTRL. कंट्रोलचं जे बटन आहे ते प्लस यस प्रेस करा, तुमचा प्रोजेक्ट काय होऊन जाईल, त्या ठिकाणी सेव्ह होईल. आणि इथे वेट करायचं, सगळ्यात इम्पॉर्टंट. कारण डिपेंडिंग अपॉन जो तुमचं डाउनलोड स्पीड असेल, काय होणार आहे ते डाउनलोड्स होणार आहे. ओके, हे झालं आपलं सेकंड गोल, ज्यामध्ये आपण काय करणार आहे, ज्या काही डिपेंडन्सीज आहेत त्या अपडेट करणार आहे. थर्ड थिंग काय आपलं गोल पा, गोल थर्ड आपण या पद्धतीने करूया. सॉरी, हा सर, आता आपण जो फॉर्म मधून जो कोड घेतला तो आपण कुठं पेस्ट करायचा, तिथलाच कॉपी करून कुठे करायचंय सांगा मला. अपडेट दी बिलो कोड इनटू द कोणत्या फाईल मध्ये अपडेट करणार आहे आपण, XML प्रोजेक्ट एंड होतो, प्रोजेक्ट टॅग इथे त्याच्यावर. पहा, इथे लास्टला फाईल जनरेट होते, ऑटोमॅटिकली जनरेट होते पहा. आपण ओके, जस्ट डबल क्लिक करून ओपन करायची इथे फाईल. आणि तुम्हाला हा कोड असेल इनिशियली, तुम्हाला याच्या अबव प्रोजेक्टचा जो एंड टॅग आहे ना, याच्या अबव पेस्ट करा. ओके, हाँ सर, मैं सिस्टम में आ रहा हूँ. ठीक है. ओके फाइन.
ओके, देन त्या ठिकाणी पेस्ट केल्यानंतर सेव्ह करा आणि वेट करा, सो दॅट डिपेंडिंग अपॉन स्पीड काय होतील, पूर्ण डिपेंडन्सीज डाउनलोड होतील. ओके, सो जसेही आपला पर्टिक्युलर प्रोजेक्ट डाउनलोड झाला, देन वन मोर टाइम काय करा, रिफ्रेश करा. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ठीक आहे, प्रॉपरली वेट करा थोडं, देन ट्राय करा. काय करण्यासाठी राईट क्लिक अँड रिफ्रेश द प्रोजेक्ट. आपण ज्या पद्धतीने आता क्लिअर या ठिकाणी राईट क्लिक करायचं इथे ओपन स्पेस मध्ये, रिफ्रेश, जस्ट रिफ्रेश वन मोर टाइम, सो दॅट तुमचे जे पण काही डाउनलोड्स असतील प्रॉपरली हे होतील. ठीक आहे, दिस वन इज अवर सेकंड गोल. ठीक आहे, थर्ड थिंग आपल्याला इम्पॉर्टंट काय पहा यामध्ये, थर्ड गोल काय आपल्याला, क्रिएट द पॅकेज अँड जावा क्लास फाईल. ओके, हा आपला थर्ड गोल आहे. पॅकेज क्रिएट करण्यासाठी आपण काय करतोय पहा, हा फोल्डर आहे SRC टेस्ट जावा, यावरती राईट क्लिक करणार आहे, न्यू मध्ये पॅकेज. कोणतं आहे, स्टेप 1, एकदम डिटेल मध्ये देतोय गाईज. ओके, जमलं पाहिजे. SRC देन टेस्ट देन जावा. ओके, इथे आपल्याला हे विजिट करायचं, यावरती काय करायचं आपल्याला, राईट क्लिक अँड देन क्रिएट अ टेस्ट पॅकेज. क्रिएट अ टेस्ट पॅकेज. ओके, ज्या पद्धतीने आपण क्रिएट केलंय त्या पद्धतीने एक पॅकेज क्रिएट करा. देन सेकंड स्टेप आहे, त्या पॅकेज वरती आपल्याला काय करायचंय, राईट क्लिक करायचं. कशा पद्धतीने, वन मोर टाइम ऑब्झर्व करा. जे पर्टिक्युलर पॅकेज क्रिएट केलंय त्या पॅकेज वरती राईट क्लिक करायचं, देन गो टू द न्यू आणि काय करायचं आपल्याला, क्लास क्रिएट करायचं. ओके, क्लास या पद्धतीने. ओके, आणि त्यामध्ये काय नेम आणि ही मेन मेथड काय करायची, इन्क्लूड करायची. ओके, बाय डिफॉल्ट इन्क्लूड होत नाही आपल्याला यामध्ये. सेकंड थिंग काय करायची, नाउ क्रिएट अ क्लास फाईल. ओके, क्रिएट अ क्लास फाईल, त्यासाठी काय करायचं आपल्याला, स्टेप 1, राईट क्लिक ऑन पॅकेज नेम. ओके, टेस्ट पॅकेज, जे पॅकेज क्रिएट केले त्यावरती राईट क्लिक करा. देन स्टेप सेकंड मध्ये काय करणार आहे आपण, राईट क्लिक केल्यानंतर प्रोव्हाइड ओके, देन सेकंड स्टेप मध्ये काय करायचं, प्रोव्हाइड क्लास फाईल नेम. ओके, जावा क्लास फाईल नेम, जावा क्लास फाईल नेम. अँड थर्ड थिंग काय करायचे आपल्याला, चेक स्टेप थर्ड, चेक दी मेन मेथड बॉक्स. ओके, या पद्धतीने. आणि लास्ट थिंग काय करायचे पहा, इथे जे काही नेम असेल ते नेम प्रोव्हाइड करणार आहे. हा चेकबॉक्स चेक करा अँड क्लिक ऑन फिनिश. राईट, लाईकवाईज. स्टेप 4 काय असणार आहे, क्लिक ऑन फिनिश. ठीक आहे, ठीक आहे, समजलंय गाईज. 3 थिंग्स इम्पॉर्टंट आहेत फक्त. पाहता एक्स्ट्रा काय करण्याची आवश्यकता नाहीये. डिपेंडन्सीज डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ओनली हा कोड काय करायचा आहे, इन्स्टॉल करायचा आहे. त्यामध्ये जस्ट कॉपी पेस्ट करायचं आहे. ओके, लाईकवाईज. ठीक आहे, समजलंय.